तयारीमध्ये असल्याची सूत्रांची माहिती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी. एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही. इराणमध्ये हरवलेले दोन्ही पायलट शोधण्यात अमेरिकेला यश. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती. दुसऱ्या पायलटला धोका नको म्हणून पहिल्याची माहिती गुप्त ठेवल्याची ट्रम्प यांची माहिती. 9व्या भारतीय जहाजानं ओलांडली हॉर्मुझची सामुद्रधुनी. 46,650 टन एलपीजी घेऊन ग्रीन सान्वी जहाज भारताच्या दिशेनं. आणखी 17 जहाजं परतीच्या प्रतीक्षेत पर्शियाच्या आखातात. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला पुन्हा इशारा. 48 तासात सामुद्रधुनी खुली करण्याची मुदत, अन्यथा बॉम्ब हल्ल्यांना तयार राहण्याची धमकी. बारामती पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीत दुफळी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार न उतरवण्याचा निर्णय. ठाकरेंची शिवसेना सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार असल्याची माहिती. मात्र काँग्रेस पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम. राहुरी पोटनिवडणुकीचाही पेच कायम. काँग्रेस निवडणूक लढणार. ठाकरेंची शिवसेना उमेदवार देण्याच्या तयारीत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे इच्छुक. मात्र भाजप बिनविरोध निवडीसाठी आग्रही. बारामती पोटनिवडणुकीबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही. खासदार संजय राऊतांची माहिती. तर सुनेत्रा पवार महायुतीच्या उमेदवार असल्याचंही केलं वक्तव्य. सुनेत्रा पवार उद्या बारामती पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरणार. शरद पवार सुप्रिया सुळेंनी यावं अशी विनंती करणार. सुनील तटकरेंची माहिती. काँग्रेसचा उमेदवार देऊ नये यासाठी मल्लिकार्जुन खरगेंशी चर्चा करणार असल्याचंही वक्तव्य. अंजली दमाने यांनी सादर केलेल्या सीडीआरवरून उदय सामंतांचा निशाणा. दमानियांकडे सीडीआर एका हॉटेलच्या कागदावरचे. दमानियांकडे सीडीआर असता तर पूर्ण तपशील आला असता, सामंतांची टीका. अशोक खरात प्रकरणानंतर अनेक भोंदूंचा पर्दाफाश. रायगडच्या खालापूरमधल्या भोंदू बाबाजांचा महिलांवर अत्याचार. काळी जादू करण्याच्या बहाण्यानं फार्म हाऊसवर बोलावून महिलांवर अत्याचार. भोंदू अशोक खरातच्या जाळ्यात अडकलेल्या पीडित महिलांना मानसिक धक्का. 8 ते 9 पीडित महिलांनी मानसोपचार तज्ज्ञांची घेतली भेट. पीडित महिला नैराश्याच्या गर्तेत असल्याची माहिती. महिलांना संसदेत 33% जागा देणारं विधेयक 16 एप्रिलला मांडणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींची केरळातल्या प्रचार सभेत घोषणा. नमस्कार, मी माधवी देसाई. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातम्या आहेत युद्धभूमीवरून. इराणकडून आता बहारीनमधल्या सर्वात मोठ्या तेल रिफायनरीवर हल्ला करण्यात आलेला आहे. इराणच्या हल्ल्यानंतर रिफायनरीमध्ये भीषण स्फोट झालेले आहेत. इराणनं आखातातील देशांना लक्ष्य करणं सुरूच ठेवलेलं आहे. आता इराणनं मोर्चा वळवलेला आहे तो बहारीनकडे. बहारीनमधल्या सर्वात मोठ्या तेल रिफायनरीवर इराणनं भीषण हल्ला केलाय. या हल्ल्यानंतर परिसरात स्फोटाचं दृश्य पाहायला मिळालेलं आहे. इथे दृश्य आपण पाहतोय बहारीनमधल्या स्फोटाची. तेल शुद्धीकरण प्रकल्पाला इराणनं लक्ष्य केलंय.
इराणनं कुवेतवरही मोठा हल्ला केलाय. कुवेतमधील ऊर्जा प्रकल्पांवर इराणनं हल्ले सुरूच ठेवलेले आहेत. तर आता कुवेतलाही इराणनं जोरदार लक्ष करणं सुरू केलेलं आहे. दुबई असो, कुवेत असो, बहारीन असो, या सगळ्या आखाती देशांना इराणकडून टार्गेट केलं जातं. या सगळ्या देशांवर महत्त्वाच्या ठिकाणांना इराणनं टार्गेट केलेलं आहे. त्यांचे तेल शुद्धीकरण प्रकल्प असो की त्यांचे ऊर्जा प्रकल्प असो, या सगळ्यांना टार्गेट केलं जात आहे. महत्त्वाच्या प्रकल्पांना लक्ष केलं जात आहे. बॉम्बनं त्यांच्यावर हल्ले सुरू आहेत. तर इराणकडनं जे हल्ले सुरू आहेत त्या हल्ल्यांची दृश्य आपण पाहतोय. इराणमध्ये हरवलेले दोन्ही पायलट शोधण्यात अमेरिकेला यश आले. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली आहे. काल एक आणि आज एक पायलट आम्ही शोधून काढलाय. दुसऱ्या पायलटला धोका होता म्हणून पहिल्याची माहिती गुप्त ठेवलेली होती. अमेरिकन इतिहासातली एक सर्वात धाडसी मोहीम यशस्वी ठरल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. जेट विमान कोसळल्यानंतर हा अमेरिकेचा पायलट हरवलेला होता. पायलट बेपत्ता होता पण एकाकी नव्हता असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. पायलटवर 24 तास नजर होती आणि सुटकेची तयारी सुरू होती असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. माझ्या आदेशानंतर पायलटसाठी 12 लढाऊ विमानं पाठवल्याचे ट्रम्प यांनी म्हटलंय. तर पायलटच्या शोधानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात. आम्ही पायलटला शोधलंच. माझ्या प्रिय अमेरिकनांनो, गेल्या काही तासात आपल्या लष्करानं इतिहासातली सर्वात मोठी, धोकादायक आणि धाडसी मोहीम राबवली आहे. आपल्या हवाई दलाचा कर्नल इराणमध्ये बेपत्ता झाला होता. त्याला सुखरूप आणि सुस्थितीत आणलंय. आपला हा धाडसी कर्नल शत्रूच्या सीमांमधील डोंगराळ भागात होता. इराण त्याचा शोध घेत होतं आणि ते त्याच्या जवळही पोहोचत होतं. पण तो कर्नल एकटा कधीच नव्हता. आपले कमांडर 24 तास